झालं त्याबद्दल सगळ्यांची कारण कसं मी निघलो नेमकं काम लागले त्याच्यामुळे आता विशेष म्हणजे पहिले तुमचे सगळ्यांचे आभार मानतो की मी हजर झाल्यानंतर रमजान ईद होती त्यानंतर हे इलेक्शन होतं त्या इलेक्शनच्या काळात तुमच्या सहकार्यामुळं MIDC पोलीस स्टेशनला कुठलंही गालबोट लागलेलं नाही त्याबद्दल तुमचा मी ऋणी आहे. विशेष म्हणजे कसं आहे की नई जिंदगी म्हटलं की सगळ्यांचं लक्ष नई जिंदगीवर आहे. पण मी अनुभव घेतलाय की मी आल्यापासून मला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा कुणी एखाद्याला मी सांगितलं आणि त्यांनी बाबा ते नाही केलं असं झालेलं आहे. आणि बाबा मिस्त्रींचे कामासंदर्भात फोन होतात पण कायदेशीर कामात त्यांचे फोन येतात आणि त्याची पूर्तता पण मी केलेली. त्यांनी सांगावं किंवा त्यांनी मला एखादी गोष्ट सांगितली साहेब असा असा अन्याय झाला आहे आणि त्याच्यावर कारवाई झालेली की मी त्यांच्याशी कम्युनिकेट करून बघा त्यात अडचण काय आहे किंवा काय खरं आहे काय खोटं या विषयावर त्यांच्याशी बोलून मी लगेच त्यांना निर्णय देतात. त्याच्यामुळं ते एक आणि तुमचं सहकार्य भरपूर आहे की कुठलाही मला डोकेदुखी इथं नई जिंदगीत आल्यापासून जसं तुमच्याबद्दल पसरवलं जातं तर तसा काही विषय एवढा इथं त्रासदायक नाही. काही किरकोळ एमसी वगैरे होतात ते पण ऐकण्यातले असतात हे असतात आणि समंजस लोक आहेत. कुठला मोठा प्रकार घडणार पण नाही ना आपल्याला घडून द्यायचा नाही आणि प्रकार घडू द्यायचा नाही तर तुमच्या मदतीशिवाय पोलीस काही करू शकत नाही. आता CP साहेबांनी सकाळी मीटिंग घेतली त्यांनी त्या सूचना दिलेल्या आहेत. आता बकरी ईद निमित्त तुम्हाला आधीच मी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि गोवंशाचे हत्या आपल्याला करायची की त्याच्यात गाय आला बैल आलं कालवड आलं याची हत्या करायची नाही. बोकडाची आपल्याला हत्येसाठी मी म्हटलं बोकडाच्या ह्याच्यात तुम्हाला येणार तुम्ही गाडी घेऊन आलं नाही पण तुम्हाला अडवणार नाही फक्त चेक करण्यासाठी अडवणार आणि तशा पद्धतीने की तुम्हाला कोण जर त्रास देत असेल गुन्हेगार तुम्ही जर कायदेशीर आहे आणि तुम्हाला कोण त्रास देत असेल तुम्ही आमचे संपर्क करा की जे संबंधित आहेत त्यांना आपण सांगितलं बाबा तुम्ही काय असेल आमचे संपर्क करा आम्ही जाऊ आम्ही खात्री करू आणि त्याच्यानंतर ती संबंधित कारवाई करू. पण आपल्याकडून कुठलेही बेकायदेशीर कृत्य करू नका ही आपल्याकडनं अपेक्षा आहे आणि तुम्हाला त्रास होत असेल ते पण कळू. आता विषय कत्तलखान्याचा होता टेम्पररी जो करायचा तर ते आता बाबा मिस्त्री म्हणतात काय त्याची आवश्यकता नाही कारण मीटिंगमध्ये तो विषय झाला. दुसरा प्रश्न स्वच्छतेचा स्वच्छतेसाठी आपण कॉर्पोरेशनशी पत्र व्यवहार केलेला आहे. घंटा गाडी इथं कंटिन्यू फिरणार आहे. पाण्याची पण सोय केली की जेणेकरून आपला सण हा आनंदात आणि उत्सव साजरा होऊ आणि त्या स्वच्छतेचा कुणाला त्रास होतो. मग अशा पद्धतीने निवेदन आहे. अजून आपल्याला 2-3 दिवस आहे त्यातून पण तुम्हाला काय वाटले की बाबा पोलिसांकडनं आम्हाला ही मदत आहे किंवा हे करायला पाहिजे ते काम कॉर्पोरेशनचं असलं तरी मला सांगून द्या. स्पेसिफिक ठिकाणं सांगा जागा सांगा की मी कॉर्पोरेशनला पत्र देऊन बाबा तिथं त्यांना लिखी कळवतो की बाबा इथं असा प्रकार आहे किंवा इथं तुम्ही पाण्याची व्यवस्था करा इथं निचरा होत नाही काय असेल त्या समस्या आपण मिळून सोडू. त्यामुळे ह्या आत्ता जे सण गेले त्याप्रमाणेच बकरी ईद आपण आनंदात साजरी करायची आणि बकरी ईद झाल्यानंतर परत एकदा आपण सगळे भेटू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.